पांझरा नदी लागली वाहू, तहानलेल्या गावांना दिलासा, अक्कलपाडाचे पाणी पोहोचले बेटावदला। सिंदखेडा तालुक्यातील बेटावद इथं शनिवारी दिनांक 17 मे 2025 रोजी सकाळी 8 वाजेच्या सुमारास अक्कलपाडा धरणातून सोडण्यात आलेले पाणी बेटावद केटीवेआरपर्यंत येऊन धडकले। पांझरा नदी काठावरील गावांना याचा फायदा होणार आहे। अक्कलपाडा धरणातून पांझरा नदी पात्रात सोमवारी धरणाचे दरवाजे उघडून पाणी सोडण्यात आले होते। ते पाणी धुळ्यापर्यंत पोहोचले होते व पुढे पांझरा नदी प्रवाहित झाली आहे। या पाण्यामुळे धुळे, सिंदखेडा आणि अमळनेर तालुक्यातील पांझरा नदी काठावरील गावांना फायदा होणार आहे। अक्कलपाडा धरणातून सोडण्यात आलेलं पाणी पांझरा नदीवरील धुळे व सिंदखेडा तालुक्यातील बेटावद इथं शनिवारी सकाळी सुमारे 8 वाजेच्या सुमारास बेटावद केटीवेआरपर्यंत येऊन धडकले। गावासाठी उन्हाळ्यात पांझरा नदीत पाणी वाहून बेटावदकरांनी व पांझरा नदी काठावरील नागरिकांनी समाधान व्यक्त केले। अक्कलपाडा धरणातून सोडण्यात आलेले पाणी हे अमळनेर तालुक्यातील मांडळ, मुडीपडा, बोदडे, कळुंब, ब्राह्मणे, भिलाली, शहापूर, डांगर, बुद्रुक, एकतास, तांदळी, नीम, जवखेडा, वावडे, एकलहरे, लोणखुर्द व लोणबुद्र या गावातील तसेच धुळे, सिंदखेडा तालुक्यातील कुसुंबा, खेडे, वार, वरखेडी, मोराणे, धुळे, आर्वी, जापी, कवठळ 1, कवठळ 2, कळवण, अकलाड, मोराणे, न्याहाळो, बेटावद, पढावद, मुडावद, भिलाणे, अजंदे, वालखेडा, वाघोदा, कंचनपूर, भिलाणे येथील नागरिकांनी समाधान व्यक्त केले। दरवर्षी फेब्रुवारी-मार्च महिन्यात अक्कलपाडाचं पाणी हे संबंधित गावच्या पिण्याच्या पाण्यासाठी सोडलं जाते। मात्र यंदा पाणी सुटल्यामुळे मागील काळातील भीषण पाणी टंचाई अनेक गावांनी सोसली आहे।